मोशी दुर्घटनेला नेमका जबाबदार कोण? कचऱ्याचा डोंगर कोसळला कसा आणि दोषींवर कारवाई होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता एका उच्चस्तरीय चौकशी समितीकडून शोधली जाणार आहेत. मोशी येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरात 8 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसामुळे SLF म्हणजेच सॅनिटरी लँडफिलवरील कचऱ्याचा ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळला आणि या भीषण दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली. दरम्यान मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेनेही मोठी प्रशासकीय कारवाई सुरू केली आहे. पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश सोपान अल्हाट यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले असून दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाशी संबंधित अँटनी लारा कंपनीलाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सुरक्षेतील त्रुटी, कर्तव्यातील निष्काळजीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील संभाव्य हलगर्जीपणाबाबत खुलासा मागवण्यात आला असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर शिस्तभंग करारानुसार आणि आवश्यक त्या कायदेशीर कारवाईची शिफारस करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची वस्तुनिष्ठ, निष्पक्ष, सखोल आणि तांत्रिक चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 13 जुलै 2026 रोजी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पुणे विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले IAS यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, IIT मुंबईचे भूतांत्रिक व संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक DN सिंग, पर्यावरण व घनकचरा तज्ज्ञ प्राध्यापक अनिल कुमार दीक्षित यांचा सदस्य म्हणून समावेश असून महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन हे समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीला दुर्घटनेचे तात्काळ कारण म्हणजेच इमिडिएट कॉज आणि मूळ कारण म्हणजेच रूट कॉज ॲनालिसिस शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उंची, उतार, स्थिरता, पावसाचा परिणाम, भूतांत्रिक स्थिती, जलनिकासी व्यवस्था, मातीची वहन क्षमता, प्रशासकीय इमारतीची सुरक्षितता तसेच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2026, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर, सेंट्रल पब्लिक हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन मार्गदर्शक तत्वे आणि पर्यावरणीय अटींचे पालन झाले की नाही याची तपासणी केली जाणार आहे. दुर्घटनेपूर्वी कोणत्या तक्रारी, ईमेल, व्हॉट्सअप संदेश किंवा इशारे मिळाले होते, त्यावर कारवाई का झाली नाही, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, PCMC आणि सल्लागार संस्थांची जबाबदारी काय होती, निष्काळजीपणा झाला का याचाही तपास होणार आहे. समितीला CCTV फुटेज, ड्रोन सर्वे, कागदपत्रे, करारपत्रे, तांत्रिक अहवाल तपासण्याचे तसेच संबंधितांचे जबाब नोंदवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास शिस्तभंग किंवा फौजदार कारवाईबाबत शिफारस करण्यासह भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन कृती आराखडाही तयार केला जाणार आहे. या समितीने 1 महिन्यात प्राथमिक अहवाल तर 2 महिन्यांच्या आत अंतिम अहवाल आणि जबाबदार निश्चित करणारा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करायचा आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.